कर्जत तालुक्यात पारंपरिक शेतीला फाटा देत ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या एका युवा शेतकऱ्याचे स्वप्न अवकाळी पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केले. गुरुवार 7 मे रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले ऊसाचे पीक आडवे झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत हद्दीतील कोलिवली येथील मंगेश गणपत मिसाळ या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक भात शेतीऐवजी काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार करत आपल्या 6 गुंठे शेतजमिनीत ऊस लागवड केली होती. तालुक्यात प्रथमच ऊस लागवडीचा प्रयोग करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला होता. मेहनत, नियोजन आणि योग्य व्यवस्थापनामुळे ऊसाचे पीकही चांगल्या स्थितीत उभे होते. मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वाऱ्याने संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. उभा असलेला ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्याचे 1 लाख रुपयाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे एवढे मोठे नुकसान होऊनही अद्याप प्रशासनातील एकही अधिकाऱ्याने शेतावर भेट देत पाहणी अथवा साधी विचारपूस देखील केली नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झालेल्या या युवा शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याची मागणी परिसरातून होत आहे.